आता आपण जाऊया चौथ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी मला सांगायचंय की या प्रश्नाबरोबरच 2 नवीन नियमांची वाढ झालेली आहे. आता त्यातला एक नियम आहे -10, म्हणजे जर तुमचं उत्तर चुकलं तर तुमच्या खात्यातून 10% वजा करण्यात येतील. आणि दुसरा नियम, जर सलग 2 उत्तर तुमची चुकली तर तुम्हाला या खेळातून रजा घ्यावी लागेल. तेव्हा नीट विचार करून उत्तर द्या. तर हा आहे तुमच्यासाठीचा चौथा प्रश्न. YSR हे भारतातील कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3 केरळ आणि पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू. YSR म्हणजे YS रेड्डी, ज्यांचं नुकतंच निधन झालं. तिघांची उत्तरं डिपॉझिट झालेली आहेत. परवा आमच्या पिंट्याला त्याच्या शाळेतल्या बाईने विचारलं, पिंट्या सांग तुझ्या वडिलांचं नाव काय? तर पिंट्या म्हणल्या, बाई 4 पर्याय द्या. आता प्युअरी ठप्ता बंद बाबत 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आणखी धमाल येणार, पर्याय क्रमांक 2 खूप धमाल येणार, पर्याय क्रमांक 3 सॉलिड धमाल येणार आणि पर्याय क्रमांक 4 धमाल येणार. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश. तिघांचंही उत्तर बरोबर होतं, त्यामुळे तिघांच्याही खात्यात 10% वाढ झालेली आहे. आणि प्रदीपजी, मगापासून तुम्ही एवढ्या छान गप्पा मारताय आमच्याशी, जरा आवडीनिवडी पण सांगा तुमच्या काय आहेत त्या आम्हाला. आवडीनिवडी म्हणजे मला एकतर वेगवेगळ्या रेसिपीज करायला आवडतं आणि या व्यतिरिक्त बस अधूनमधून गुणगुणायला. मग आता जरा गुणगुणा ना, एकटेच आहात तुम्ही असं समजा. नाही, असं एकटा नाही ना मी. नाही, गुणगुणा तुमच्यासाठी म्हणून मी गुणगुणतो. क्या बात आहे, क्या बात आहे. मुकद्दर का सिकंदर मधलं रेखा बरोबर जे गाणं दाखवलेलं आहे सलाम इश्क मेरी जा, तर त्यातला अमिताभ बच्चनचा जो पार्ट आहे तो मी तुम्हाला गाऊन दाखवतो. बर, विथ ऍक्टिंग दाखवणार? ऍक्टिंग करायची म्हटली तर मग आय एम सॉरी टू से झोरा म्हणून तुम्हाला इथे यावं लागेल. अरे नक्की, शुअर, वाय नॉट. थँक्यू. इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन, सुन के तेरी नजर डबडबा जाएगी. बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी. तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा मसीहा मोहब्बत के मारों का है. तू मसीहा मोहब्बत के मारों का है. हम तेरा नाम सुनकर चले आए हैं. अब दवा दे हमें या तू दे दे जहर. तेरी महफिल में ये दिल जले आए हैं. एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर. दे दुआएं, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए. वाह वाह वाह, तुम्ही तुमच्या जोरासाठी पण गाता का असं गाणं? माझ्या जोरासाठी? जोराने गा जरा. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती. अखेरचे. वा 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 वा. मगाशी तुम्ही जे लव्ह मॅरेज विषयी सांगितलं होतं त्याबद्दल काही सांगा ना. जेव्हा यांनी मला सुरुवातीला विचारलं होतं की माझ्याशी लग्न करशील का, तेव्हा मी त्यांना स्पष्ट नाही सांगितलं होतं. पण हे 8 दिवस माझ्याशी बोलले नाहीत. मग मला जरा
खूपच जास्त वाईट वाटलं. पण मग विचार केला की आपलं जर एवढं प्रेम आहे तर आपण घरी सांगून बघूया. मी घरी सांगितलं तर त्याचा विपरीत परिणाम असा झाला की मला कुठे बाहेर जायला देत नव्हते. त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ खूपच बदलला आहे. बरोबर. त्यावेळेस माझं लग्न होऊन आता 28 वर्ष झाली आहेत. त्यामुळे आत्ताचे 29 वर्ष. सॉरी 29 वर्ष झाले. आणि हा माणूस जो आहे हा माझ्या आयुष्यात आल्यानंतर माझं आयुष्य इतकं बदललेलं आहे की माझ्या ज्या इच्छा आहेत त्या प्रत्येक प्रयत्नांनी त्यांनी पुरा करण्याचं इतका आटोकाट त्यांनी त्याच्यासाठी कष्ट केलेले आहेत. आणि मी सुद्धा जॉब करत होते, पण आता 2 वर्षापूर्वी माझी तब्येत खूप बिघडली तर त्यांनी मला अक्षरशः माझी 25,000 रुपये महिन्याची नोकरी सोडायला लावली. का तर तू आता आराम कर आणि मी तुझ्यासाठी सगळं करणार. आणि मला सांगायला इतका अभिमान वाटतो की हा माणूस मला बरं नसलं तर माझ्यासाठी गरम गरम स्वयंपाक करून मला खायला घालतो. कधी कधी मला असं वाटतं की पैसाच फक्त असून उपयोगाचा नाही, तर त्याच्यासाठी मला असा जोडीदार जो मिळालेला आहे की त्याची किंमत कधीच होऊ शकणार नाही. तो अनमोल आहे माझ्यासाठी. तुमचं प्रेम असंच निरंतर राहो याच शुभेच्छा. मॅरेजच्या नंतरचं कळलं त्यांच्याकडून, पण हे जमलं कसं हे तुमच्याकडून ऐकायचंय मला. जमलं असं की तिची मोठी बहीण ही माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण होती आणि हिचे वडील आम्हाला शिक्षक होते हायस्कूलमध्ये. आणि त्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं होतं माझं. तर बस त्या येण्या जाण्यामध्येच गेलं. प्रेमात पडलात तेव्हा काय वय होतं तुमचं? माझं 17. टीनेज लव्ह? नाही, लव्ह होतं फक्त, पण ते लगे 1 वर्षांनी मॅच्युअर झालं 18 झाल्यानंतर. आणि लग्न मी 22व्या वर्षी केलं. तिला पळून नेलं होतं मी. कसं झालं लग्न मग? लग्न इथे दादरला आम्ही वैदिक पद्धतीने लग्न केलं. पण तुम्ही नाशिकचे ना? मुंबईला माझा मोठा भाऊ आणि वहिनी असतात. तर मी माझ्या वहिनीला सांगितलेलं होतं की असंच आहे आणि वेळ आली तर तुला मदत करावी लागेल म्हणून. आणि माझ्या वडिलांची पण सोबत होती मला. मी तिला जेव्हा पळून आणलं तेव्हा माझे वडील सोबत होते. माझ्या आईला माहीत नव्हतं. येस. वडील सोबत असं तुम्ही मुलीला पळवून आणलेत? मग आता वडिलांना सांगितलं मी तिला घेऊन चाललो होतं. ते म्हणे तुझी नवीन नोकरी आहे, तिला घेऊन नको जाऊ, मी हवं तर सोबत येतो. मग वडिलांनी तिला मुंबईला भावाकडे ठेवलं आणि मी नाशिकला थांबलो. आणि 8 दिवसांनी दिवाळीसाठी मी भावाकडे आलो आणि आईलाही बोलवलं होतं. मग दिवाळीनंतर भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी आमचं 10 नोव्हेंबर 1980ला लग्न झालं. क्या बात है, क्या बात है. म्हणजे 29 वर्ष तुमचा असा हा सुंदर संसार चालू आहे. सुगंधाताई, बोल. तुमचं लग्न कसं झालं? माझं लग्न अरेंज आहे. म्हणजे फक्त सासऱ्यांनी आणि माझ्या भावानी ते म्हणतात ना बोट दाखवण्याचं काम केलं. त्याच्यानंतरच्या सगळ्या प्रोसिजर आम्ही दोघांनीच केल्या. त्यांना मध्ये कुठल्याच पिक्चरमध्ये आणलं नाही. सगळं दोघांनीच ठरवलं? हा. कसं म्हणजे कसं लग्न केलं तुम्ही? म्हणजे आम्हाला असं लग्न थाटामाटात करायचं नव्हतं. का बरं? पैशाची बचत म्हणा. बरं. कारण त्या पैशाचा पुढे आम्ही कुठेतरी उपयोग करू. संसारासाठीच उपयोगी पडतील पुढे. नाही, मग आम्ही कोर्ट मॅरेज केलं. आणि मग ते जे वाचलेले पैसे होते ते त्याचं आम्ही घर घेतलं. वा वा वा. कारण खरंच खूप चांगला विचार आहे हा. आणि हा विचार माझ्या घरात तरी माहेरी पहिला विचार होता. मी केल्यानंतर माझ्या बहिणीने केलं, माझ्या पाठच्या माझ्या बहिणीनंतर माझ्या भावानी केलं. मग आता ही प्रथा चालू झाली. आता मग माझ्या भाच्यांना सुद्धा सांगणार की तुम्ही, माझ्या मुलाला सुद्धा मी तेच सांगणार, असंच लग्न कर म्हणून. असंच लग्न. काय रे, ऐकशील तू ना आईचं? म्हणजे मुलगी बघितलीस वाटतं? हो म्हणतोस तो? हा, अजून तरी नाही. नाही अजून? कमवल्यानंतर आई बोलते. बरोबर आहे ना. जे काही करायचं ते तुझ्या पायावर कर, जसं त्याच्या पप्पानी त्याच्या पायावर केलंय. आता तो तुमचा मुलगा आहे म्हटल्यानंतर तेवढा विचार तर नक्की करणार नक्कीच तो. करणार, तेवढा विश्वास आहे त्याच्यावरती. आणि आता आपण 5व्या प्रश्नाकडे जाणार आहोत आणि तो आहे नशिबाचा कौल. वेगवान तोच नशीबवान. सांगू मामांना पुढचा प्रश्न द्यायला? जरूर. हा आहे तुमच्यासाठीचा 5वा प्रश्न. पुढीलपैकी कोणती व्यक्तिरेखा प्रख्यात साहित्यिक पु ल देशपांडे यांनी आपल्या साहित्यामध्ये चितारली? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 सखाराम गटणे, पर्याय क्रमांक 2 लखोबा लोखंडे, पर्याय क्रमांक 3
सखाराम बाइंडर आणि पर्याय क्रमांक 4 गणपतराव बेलवलकर. तिघांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. प्रदीपजी काय म्हणणं आहे? लखोबा लोखंडे. सुगंधाताई, सखाराम गटणे. गजाननराव. मी थोडासा सखाराम गटणे आणि लखोबा लोखंडमध्ये कन्फ्यूज आहे, पण मोर पर्सेंटेज गोज टू सखाराम गटणे. मामा उत्तर सांगा. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सखाराम गटणे. सुगंधाताई आणि गजाननराव, तुम्हा दोघांचे अभिनंदन. थँक्यू. सखाराम गटणे ही पुलंच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातील एक व्यक्तिरेखा आहे. बरं, तुम्ही लखोबा लोखंडे जे सांगितलं ते तो मी नव्हेच या नाटकातली ती व्यक्तिरेखा आहे. ते प्रल्हाद केशव अत्र्यांचं नाटक होतं. दोघांनी बरोबर उत्तर दिलंय, त्यामुळे तुमच्या खात्यात आता जमा होत आहेत 10% प्रदीपजींच्या खात्यात आहेत 40%, सुगंधताईंच्या खात्यात आहेत 30% आणि गजाननराव लीडवर आहेत 50%. आणि हा होता नशिबाचा कौल यासाठीचा प्रश्न. आणि त्याचं सगळ्यात लवकर उत्तर दिलंय सुगंधाताईंनी. 42 सेकंदात उत्तर दिलं होतं तुम्ही, त्यामुळे नशिबाचा कौल तुम्हाला आजमावायला मिळणार आहे.